छान. श्रीराम. सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्मसनातनम् अनन्तकोटिब्रह्माण्डनायकराजाधिराज सच्चिदानन्द सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानन्द प्रह्लाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आज आपल्या सर्वांच्या महद्भाग्याने श्री क्षेत्र दत्तधाम या परमपावन गंगा गोदावरीच्या काठावर गंगा दशहरा पर्वकालाच्या निमित्ताने कल्पगुरू भगवान दत्तात्रेयांच्या सान्निध्यात आपल्या सर्वांचे आपल्याला सांभाळणारे आपले परमपूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराज यांच्या सान्निध्यात आपण आज सकाळपासून या ठिकाणी श्री प्रल्हाद कथामृताचं पारायण चालू केलेलं आहे. महाराजांच्या कथेचा अंतर्भाव आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले ज्यांची महाराजांची ज्यांच्यावर परिपूर्ण कृपा आहे असे आपल्या सर्वांच्या सुपरिचित असलेले महाराजांचे मानसपुत्र वेदशास्त्र संपन्न रामदास पंत आचार्य यांची कथा, महाराजांचं गुणगान, महाराजांचं महात्म्य, महाराजांचं चरित्र यांच्या मुखारबंदातून आजपासून आपण ऐकणार आहोत. आपल्या सर्वांच्या वतीने आणि श्री क्षेत्र दत्तधाम यांच्या वतीने मी महाराजांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आणि साष्टांग नमस्कार त्यांच्या चरणी प्रणिपात करतो. महाराजांचं अंतरंग तसं आपण चरित्रातून रोज पारायणातून पाहणारच आहोत, पण ज्या शरीराला महाराजांचा सहवास लाभला, ज्या शरीराला महाराजांचा स्पर्श झाला, असे असलेले आपले अनेक गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांचे आदरणीय असलेले आमचे विनायक काका उर्फ अण्णा या ठिकाणी आहेत. आलेल्या सर्व माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांच्या चरणी मी विनम्र साष्टांग अभिवादन करतो. याही देहाला महाराजांचा स्पर्श लहानपणीच झालेला आहे आणि आज जे काही या देहाकडून कार्य होत आहे हे केवळ महाराजांची प्रेरणा आणि हे सगळं कार्य महाराजांनी प्रेरित केलेलं आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता मी परमपूज्य आदरणीय रामदास पंत आचार्य यांच्या चरणी विनंती करतो की त्यांनी आम्हाला श्री प्रल्हाद कथामृताचा भावरंग तरंग महाराजांचं चरित्र हे ऐकवावं. त्यांच्या चरणी पुन्हा प्रार्थना आणि विनंती. श्रीराम. जय जय रघुवीर. जय जय सद्गुरु प्रल्हाद महाराज की जय. महाराज की जय. जय जय सद्गुरु प्रल्हाद महाराज की जय. महाराज की जय. जय जय सद्गुरु प्रल्हाद महाराज की जय. महाराज की जय. जय जय सद्गुरु प्रल्हाद महाराज की
सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। जय जय रामानंद महाराज की जय, रामानंद बोला, बोला। महाराज की जय। जय जय रामानंद महाराज की जय। जय जय रामानंद महाराज की जय। ओ जय जय रामानंद महाराज की जय, महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। जय जय ब्रह्म चैतन्य 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 महाराज की जय। ओ जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय। ओ जय जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय, महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय हो। जय। जय 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 सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। सद्गुरु प्रहलाद महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय जय। सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। जय जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय, महाराज की जय। गंगा माता की जय, आज के आनंद की जय। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरो, सर्व हिमाधार कुबेरो सद्गुरु कृपे। आमुचे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची माग नचले यो जातो मरुदंशयक्षितितले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्।
यकीर्त्या पटलेन सर्वविदुषां स्वान्तापहारि सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासु सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यं सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्मसनातनम् श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणम् शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे सद्गुरुनाथ की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अहो सद्गुरु जे कृपा अहो सद्गुरु जे कृपा जेणे दाखवी स्वरूपा जेणे दाखवी स्वरूपा स्वरूपा सद्गुरुची कृपा अहो सद्गुरुची कृपा सद्गुरु परब्रह्म सद्गुरु परब्रह्म जेणे केले स्वयं ब्रह्म जेणे केले स्वयं ब्रह्म अहो सद्गुरु जे कृपा अहो सद्गुरु जे कृपा धरा धरा त्यांचे चरण धरा धरा जेण चुकती जन्म मरण जेण चुकती जन्म मरण सद्गुरु जे सद्गुरुची कृपा सद्गुरु तोची देवा सद्गुरु तोची देवा दास
भाव दास म्हणे धरा भाव सद्गुरु दे तुबा अहो सद्गुरु दे तुबा अहो सद्गुरु दे सद्गुरु दे सद्गुरु दे कृपा सद्गुरुनाथ महाराज परमपूज्य सद्गुरु श्री प्रल्हाद महाराजांच्या चरण सान्निध्यामध्ये या महान पवित्र असणाऱ्या दत्तक्षेत्रामध्ये आणि पावनगंगेच्या पवित्र तीरावर सद्गुरूंच्या चरित्राचं अवगाहन करण्याचा योग तुम्हा आम्हाला या ठिकाणी आलेला आहे. सद्गुरूच्या कृपेचा हा एक प्रतापच म्हटला पाहिजे. जे क्षेत्र कानावर सुद्धा नव्हतं अशा क्षेत्रावर इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना महाराजांनी आणलं, आपल्या सर्वांना खेचून आणलं. तिथे पारमार्थिक कृत्य करायचं असताना ती भूमी सुद्धा तेवढी पवित्र लागते, तरच लोक आकर्षित होतात. भ्रमर जसा कमळाच्या पराकणांना सेवन करण्यासाठी धावून येतो, अडकून मरतो पण त्याला सोडत नाही, असे अभिषेक पवित्र क्षेत्र जे असतात, दत्त नामयोगी असणारे इथले जे महंत आहेत त्यांनी सद्गुरु कृपेचा आणि नामाचा प्रभाव काय आहे आपल्या समोर ठेवलेला आहे. मोठं उदाहरण आहे महाराज. जंगल में मंगल. आज रिक्षेमध्ये बसून येताना सुद्धा आपल्याला बापरे बापरे रस्त्याला वाटतं, इथं आल्यावर तर छानच वाटतं. पण अशा या पवित्र जंगलामध्ये गंगामाच्या पावन तीरावर एवढं मोठं क्षेत्र निर्माण करणे आणि सद्भक्तांच्याकडून नामसाधना करून घेणे, इथे अनेक साधू संत महात्मे सत्पुरुष येऊन गायत्रीचे अनुष्ठानं, नाम महात्म्य, नामाचा जप, नामाचे अनुष्ठानं करत आलेले आहेत, करतात आणि करत राहतील. ही ज्यांची निष्ठा आहे हे त्यांच्या नामाचाच महात्म्याचा भाग आहे असं मला वाटतं. आणि त्या प्रभावाने आपले स्नेही गुरुबंधू असणारे कृष्णाशास्त्री पळसकर, तुकाराम महाराजांचा अभंग आहे की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, जयांचा हरीख वाटे देवा. प्रत्येकाला मुलं बाळ असतात, पण आपल्या कुळाचाच नव्हे सामान्य आणि पतितांचा सुद्धा उद्धार करणारे असे पुत्र जन्माला येण्यासाठी काहीतरी साधायला लागते. कृष्णशास्त्रीच्या आई वडिलांना सुद्धा महाराजांचा अनुग्रह होता, त्यांना स्पर्श झालेला आहे आणि त्यामुळे ज्याच्यामध्ये कुठेतरी सात्विकतेचा अंश आहे तोच असं कृत्य करू शकतो. मला त्यांचं या ठिकाणी फार वर्णन केलेलं त्यांना आवडणार नाही म्हणून सांगायचं नाही, पण त्यांच्याकडून महाराजांनी जे जे काही करून घेतलं ना ते तुम्हाला आम्हाला आदर्श आहे. हो, पैसा मिळवण्याचा मोह कोणाला सुटतो मरेपर्यंत मला सांगा. पण आहे तितके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. हा उद्वेग अंतःकरणामध्ये निर्माण होण्यासाठी सद्गुरूची कृपा लागते. म्हणून समर्थाचा अभंग आपण थोड्या चिंतनासाठी घेतलेला आहे की खरोखर माणसाने जीवनामध्ये चिंतन कोणाचं करावं, स्मरण कोणाचं करावं, अनुगमन कोणाबरोबर करावं हे सांगणारा समर्थ रामदास स्वामींचा अभंग आहे. काय करते सद्गुरूची कृपा, जेणे दाखवी स्वरूपा. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर जन्माला आलो पण करायचं काय, जायचं कुठे, प्रत्येकाला प्रश्न आहे, उत्तर सापडत नाही. मी कोण कोठील मला कुठ लागे जाणे, काहे जगात घडले मम साच येणे. मी इथे जन्माला कशाला आलोय आणि काय मिळवायचंय मरेपर्यंत. अरे घरे सुंदर आहे सौख्य नाना परीची, परी कोण जाणे गती अंतरीची.
घरदार ऐश्वर्य वैभव, इथं हजारो लोक, किती राजे जन्माला आले, किती मरून गेले. आपले प्रल्हाद महाराज प्रवचनातून सांगायचं, राजे महाराजांचं चरित्र तुम्हा आम्हाला लक्षात राहावं म्हणून इतिहासात घालावं लागतं. पण संत सद्गुरू असतात, त्यांचं चरित्र पूर्ण माहीत नसलं ना तरी आज नुसतं नवल उच्चार करू द्या. पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ पुढचं म्हणावंच लागत नाही, त्यांना आपोआप त्यांचं नाव ओठावर येतं. संतांचा हा अधिकार असतो की तुमच्या आमच्या ओठावर त्यांचं आपोआप नाम येतं. का? त्यांनी केलेल्या नामस्मरणाचा हा सगळा प्रभाव असतो बाहेर. आणि शेवटी ज्याला मोक्ष मोक्ष म्हणतात ना, ती अवस्था ज्याला शंकराचार्य महाराजांच्या भाषेमध्ये जीवो ब्रह्मैव नापरहा, ती जी अवस्था आहे ती अवस्था प्राप्त करून देणे म्हणजेच जेणे दाखवी स्वरूपा. रूप तर आपल्याला आरशात जसं आहे तसं दिसतं, रूपाविषयी काही बोलण्याची गरज नाही. पण स्वरूप, आपलं स्वरूप मात्र आपल्याला, मी कोण आहे, आमचं 12व्या दिवशी 13व्या दिवशी ज्याचं नाव ठेवलं तो मी आहे का? तो मी नव्हे. या वाक्याचा उपयोग दुसऱ्या कोणी घेतला तो जाऊ द्या, पण तो मी नव्हे हे सांगणारे फक्त एकच आहेत, त्यांचं नाव आहे सद्गुरू. सद्गुरू शिवाय मी कोण हे आपल्याला ओळखच पटत नाही महाराज. 12व्या 13व्या दिवशी ठेवलेलं नाव आहे, देहाचं नाव आहे, पण मी कोण आहे? जीव हा ब्रह्म एव, तो ब्रह्मस्वरूपच आहे मी. मग मी मला या नावाने स्वतःला का हाक मारून घेतो आणि मी स्वतःला देहच समजतो आणि देहाचे नातेवाईक ते माझे नातेवाईक समजतो. हे माझे नातेवाईक आहे का? समर्थ म्हणतात, अरे एके स्थळी जन्माशी आली ते तू आपुली मानली, कैसी रे पडत मूर्खा. कुठे कुठे जन्माला आले, पण केव्हा तरी 22व्या 24व्या वर्षी आपल्या घरात येते आणि आपण तिला इतकं प्रेम लावतो. कृष्णशास्त्री कोण असते ती? पण केव्हा आलेली असते? आयुष्याच्या मध्यामध्ये आलेली असते. ती आल्यानंतर पोरं बाळ होतात, पण तेच आपले वाटतात. आई बापाची सुद्धा किंमत राहत नाही, त्याला माया म्हणतात. हे माझे कोणी नाही, हे नंतर आलेले आहेत, आगंतुक आहेत. रेल्वेच्या डब्यामध्ये जो ज्या स्टेशनावरून बसतो तो बसतो, त्याचं स्टेशन आलं की उतरतो. तशी आमची अवस्था आहे. मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तू पुढे जा. जन्माला आलेल्याला प्रत्येकाला मरावंच लागतं, पण मरण्याच्या आधी काय मिळवायचं हे सांगण्यासाठी ज्याचे पाय धरावे लागतात त्याचं नाव आहे सद्गुरू. अहो सद्गुरूची कृपा जेणे दाखवी स्वरूप. तो कोण आहे सद्गुरू? तो हा सद्गुरू परब्रह्म, तो हा सद्गुरू परब्रह्म, तो हा सद्गुरू परब्रह्म. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे. तो हा सद्गुरू परब्रह्म, गुरु परब्रह्म, गुरु परब्रह्म. जो मला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून देतो त्याला सद्गुरू असं म्हणतात महाराज. आणि त्याची किंमत शेवटच्या चरणात सांगितली. अरे सद्गुरू तोच देव, दास म्हणे धरा भाव. खऱ्या अर्थाने मला माझ्या स्वतःची ओळख करून घ्यायची असेल आणि मी जिथून आलो तिथे जाणे फार महत्व आहे या गोष्टीला. यात्रेला बाहेर पडतो आम्ही 2-2 महिने. खरं म्हणजे यात्रेमध्ये घरच्यापेक्षा जास्त सोय असते. चहा सुद्धा हातात येतो, नाश्त्याची डिश हातात येते. इथे नेऊन ठेवा तिथे नाही, आपल्या हातातून घेतात, नेतात, ठेवतात. घरच्यापेक्षा चांगल्या खोल्या असतात, एसीच्या खोल्या मिळतात. यात्रेत
क्षेत्र पाहायला मिळतात, हाऊस मौज होते. परंतु महिना जास्त झाला, 8-10 दिवस जरी गेले, इतकी सोय जरी बाहेर असेल ना, पण मनुष्य म्हणतो आता असं वाटायला लागलं केव्हा घरी जाऊन पडेल. म्हणजे प्रवासातल्या माणसाला घरी जाऊन पडण्याची एवढी तळमळ असते, तेव्हा जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मी जिथून आलो तिथे जाऊन पोहोचायची तळमळ असते. पण समजतच नाही मला तळमळ कशाची आहे. सुखाला गी करीसी तळ, सुखालागी करीसी तळमळ, सुखालागी करीसी तळमळ, सुखालागी करीसी तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाटी सुख रू, अवघाची सुख अवघाची सुख. प्रत्येक संतांनी वेगळ्या वेगळ्या शब्दामध्ये, पण सुखरूप होणे, आत्मसुखाची प्राप्ती करून घेणे हे काम प्रत्येकाचं आहे. त्याशिवाय आपलं समाधानच होणार नाही. हे ऐहिक सुख किती भोगलं ना त्याचा कंटाळा येणार नाही, पण आपल्याला ते मिळत असताना जर नाहीसं झालं तर त्यासारखं दुःख कोणतं नाही. पहा, मना सांगपा रावणा काय झाले, रावणाने किती उपभोगलं पण शेवटी कधीतरी समाधानी झाला का. आपण कितीही भोगलं तरी रावणासारखी आपली अवस्था होईल असं होता कामा नये. म्हणून आपण अनुग्रह घेतलेला असला तरी सद्गुरूला काय आवडतं ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या सद्गुरूंनी आम्हाला नाम दिलं, ज्या सद्गुरूंनी आम्हाला हाताला धरून या मार्गाला लावलं, ते सद्गुरू होते कसे, कसे जन्माला आले, कुठे जन्माला आले, साधना कशी केली, त्यांनी त्यांच्या गुरुची सेवा कशी केली, हे सगळं ऐकल्याशिवाय आपल्या सद्गुरूचं महत्त्व आपल्याला पटत नाही. महाराज, एखाद्या वस्तूची महती समजली की त्याची किंमत वाढते, आणि महती नसली तर काय. एखाद्या टोपल्यामध्ये 5-25 हिरे माणकं ठेवलेले आहेत, जाणारा येणारा पाहतो, वा चांगले चांगले, पण एखादाच खडा उचलून तो जर अंगठीत घातला तर 100 लोक विचारतील काय गुरुजी कुठून घेतली अंगठी, हा खडा केवढ्याचा आहे, त्याची किंमत वाढते. महाराज, तसं जीवाची किंमत सद्गुरूला आपण शरण गेल्यानंतर आणि ते जसे जगले त्याच्याशी थोडी तुलना करून पाहिल्यावर समजतं की ते काय जगले, त्यांनी काय काय भोगलं, आणि त्यांनी सद्गुरूची कृपा संपादन करण्यासाठी काय काय केलं. आपण फार भाग्यवान आहोत, काही न करता सद्गुरू सापडले. काही लोकांचं कसं झाले माहिती आहे, लोंढ्यामध्ये येतात आणि पवित्र होऊन जातात. रामरावने घेतला, शामरावने घेतला म्हणून कृष्णरावला वाटलं आपणही अनुग्रह घेऊन टाकला, पण सद्गुरूची किंमत समजली का. अरे अनुग्रह घेणे इतकं सोपं आहे का. पतिव्रता स्त्रिया जसं मंगळसूत्र सांभाळतात महाराज, त्याच्यासाठी की दुसऱ्या दागिन्याची किंमत नाही, बाकी सगळे दागिने बदलत राहतात, मंगळसूत्र तेच राहत. तसं जीवनामध्ये सद्गुरूला एकदा पकडलं की त्याचा पूर्ण चरित्र आपल्या डोळ्यासमोर असावं. ज्यांच्या पुढे आपल्या सद्गुरूचं चरित्र आहे त्यांना सद्गुरूची किंमत समजते, आणि दुसरीकडे जाण्याची हिंमत त्यांच्या आयुष्यात उत्पन्नच होत नाही. महाराज, अरे सद्गुरू तोची देव. समर्थ रामदास स्वामींनी एका वेळेला नाही अनेक वेळेला सांगितलंय सद्गुरू तोची देव. हा, एका ठिकाणी असं म्हणाले, सद्गुरूने देव मोठा मानेल तो करंटा. सद्गुरूपेक्षा देवाची किंमत सुद्धा जास्त नाही. त्याचं कारण आहे, या जगात देव आहे, या मार्गाने मिळतो, आणि या ठिकाणी आहे नव्हे, तोच तुझ्या अंतःकरणात आहे, आणि तो तूच आहेस हे सांगणारे सद्गुरू असतात. महाराज, आणि म्हणून संत काय, सद्गुरू काय, यांचा लाभ होणं महत्वाचं आहे. सहजासहजी लाभ झाला असेल तरी आपण भाग्यवान समजलं पाहिजे. पण काय भाग्य केव्हा समजेल, माझ्या गुरुचं साग्र समग्र चरित्र माझ्या समोर असलं पाहिजे. कुठे जन्माला आले प्रल्हाद महाराज, कोण होते त्यांचे पूर्वज. अहो, साधं आपल्याला ज्वारी जास्त घ्यायची असेल तर जमिनीची मशागत करावी लागते.
मग संत का सहजासहजी जन्माला येतात का? त्यांचे पूर्वज सुद्धा किती अधिकारी असतात. यासाठी आपल्याला साग्र समग्र चरित्र सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं पाहिजे. जीवाला स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी सद्गुरूची आणि संतांची फार गरज आहे. सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण ज्ञान निर्फळ, सद्गुरु वीण तळमळ जाणार नाही, सद्गुरु वीण तळमळ जाणार नाही. खऱ्या सद्गुरूची प्राप्तीशिवाय जीवाची तळमळ शांत होत नाही महाराज. आणि मग तो खऱ्या अर्थाचा एकदा सुखी बनला. पण त्यासाठी साधू संत यांची फार गरज आहे. आपल्याला सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत संतांचे पाय धरले पाहिजे. मी सांगत नाही, सगळे संत एक वाक्यात सांगतात. सगळे संत काय भानू आता संताचे उपकार, काय भानू मज निरंतर सागवीते, मज निरंतर जागवीते, काय द्यावेला काय द्यावे त्यासी उतरा, काय द्यावे त्यासी उतरा. पण असे संत काही सहज भेटतात का? संत किती दुर्लभ आहेत. सत्संगात भवती साधुता खला नाम. संतांचा संवाद झाला तर खळ दुष्ट नष्ट पापी चांडाळ हे सगळे संत पदाला पोचतात. आपणासारखे करीची तात्काळ नाही काळ वेळ तया लागी अशी त्यांचा अधिकार असतो संताचा आणि सद्गुरूचा. सगळे सद्गुरू संत असतात. स्वयंघोषित गुरु सद्गुरूविषयी म्हणायचं नाही मला. जे खरे सद्गुरू आहेत ते सगळे सद्गुरू संतच असतात. त्यापैकी एखाद्याला आम्ही अनन्य भावाने शरण जातो तो आमच्यासाठी सद्गुरू असतो, पण इतरासाठी तो संत असतो. त्यामुळे संताची या जगामध्ये फार किंमत आहे. सहजासहजी संत भेटत नाही. तो कुठं कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नसतं हा संत आहे, पण मिळवणं फार गरजेचं असतं. किती दुर्मिळ आहे. आमचे कबीरदासजी म्हणतात सिंह जसे प्रति पर्वती नाहीत, सिंह जसे प्रति पर्वती नाहीत, कस्तुरी मृग वनोबली कैचे, संत जसे प्रति पर्वती नाहीत, सिंह जसे प्रति पर्वती नाहीत, कस्तुरी मृग वनोबली कैचे, हत्तीचे मस्तकी मुक्त असे परी, हत्तीचे मस्तकी मुक्त असे परी, ते गजराज स्थलोस्थली कैसे, सिंह जसे आपण आपल्या उपासनेमध्ये महाराजांनी घातलंय. रोज म्हणतो आपण
पण खरंच चिंतन करतो का? कशासाठी? म्हणून टाकतो आपण. सिंह जसे प्रतिपर्वती नाहीत. रोज आपल्याला संतांचं महत्त्व लक्षात असावं म्हणून आपल्या महाराजांनी उपासनेमध्ये हे घातलंय. अरे पर्वत खूप असतात, पण प्रत्येक पर्वतावर असणाऱ्या अरण्यामध्ये सिंह असतात का? हरणाचे कळप सापडतील, कोल्हे सापडतील, लांडगे सापडतील, पण सिंह नाही सापडत. सिंह जसे प्रतिपर्वती नाहीत. हरणाचे कळप सापडतील, पण ज्याच्या नाभीमध्ये कस्तुरी आहे, कस्तुरी मृग वनोवनी कैसे, ते सापडत नाहीत. हरण खूप असतात, तसे माणसं खूप असतात, साधू सारखे दिसणारे खूप असतात, पण ते साधू नसतात. खरे संत भेटावे पाहिजे आणि मग त्यांना आपण सद्गुरू केलं पाहिजे आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जगलो. बस आता नाही जाणे येणे, नाही जन्मले आणि मरणे, सत्य पाविजे स्मरणे, दास म्हणे ही. मग पुन्हा जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही, अशी अवस्था मला प्राप्त होऊन जाते. जीव ब्रह्मही मनापर ही अवस्था प्राप्त होते. अशा अवस्थेला प्राप्त करून देणारे जे सद्गुरू असतात आपल्याला सद्भाग्यानं सापडले, ज्यांचं नाव आहे प्रल्हाद महाराज. असे प्रल्हाद महाराज कुठे जन्माला आले, त्यांचे गुरु कोण होते, या सगळ्या गोष्टीत आपल्याला आहे त्या 5 दिवसामध्ये अभ्यास करायचा आहे. सद्गुरूच्या चरित्राचा अभ्यास. मग ज्या साखर खिरड्यामध्ये आमच्या महाराज त्यांची कर्मभूमी राहिलेली आहे, आपण आधी तिथे जाऊ आणि मग महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आणू. काय आहे साखर खिरडा? ज्या ठिकाणी अनेक साधू संत महात्मे, काय नावं सांगावीत आपल्याला. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले पाचलेगावकर महाराज, शंकर महाराज कंधारकर, दुंडा महाराज देगलूरकर, दत्त महाराज कवीश्वर, आमचे अण्णा महाराज सोनईकर, या सगळ्या साधू संतांनी प्रल्हाद महाराजांच्या भेटीसाठी दर्शनासाठी यावं. हे त्या साखर खिरड्याचं महत्व आहे. आहे काय साखर खिरडा? त्यामुळे आपण काय करू, नाशिकला आलेलो आहे तरी खेरडा ग्रामी चला जाऊया, परब्रह्म डोळा पाहूया. खेरडा ग्रामी चला जाऊया, परब्रह्म डोळा पाहूया. खेरडा ग्रामीचे जनधन्य धन्य, रामानंदा पदीचे अनन्य. खेरडा ग्रामीचे जनधन्य धन्य, रामानंदा पदीचे अनन्य. रामानंदाचे रामानंदाचे दर्शन घेऊया, परब्रह्म डोळा पाहूया. परब्रह्म डोळा पाहूया. खेरडा ग्रामी उपासनेचे बळ, जाती निघोनी अंतरीचे मळ. खेरडा ग्रामी उपासनेचे बळ, जाती निघोनी अंतरी. रामासाठी हो नामासाठी देह झिजवूया, परब्रह्म डोळा पाहूया. चला खेरडा जाऊया, परब्रह्म डोळा पाहूया. परब्रह्म डोळा पाहूया, परब्रह्म डोळा पाहूया.
समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज सागर समग्र चरित्रासाठी भोगावलीच्या काठावर असणाऱ्या आमच्या साखर खेळण्याच्या पावन भूमीला आपण मनोमनी जाऊन त्या क्षेत्राला नमस्कार करा. क्षेत्राचं महात्म्य काय असतं आपल्या सद्गुरू रामानंद महाराजांनी आपल्याला दाखवलंय. पहा, जेव्हा काकड आरतीला उभे होते रामानंद महाराज, तिथल्या सर्व लोकांना, गोंदवल्यातल्या लोकांना माहिती होतं प्रत्युत्पन्न मती आहेत रामानंद महाराज. महाराज काही नवीन ऐकवा, नवीन ऐकवा म्हणल्याबरोबर आमच्या रामानंद महाराजांनी सुंदर पद तयार केलं. म्हणत नाही मी पद, वेळ जातो म्हणून. श्री ब्रह्मचैतन्य सनकाधिका, श्री ब्रह्मचैतन्य सनकाधिक, श्री ब्रह्मचैतन्य सनकाधिक, त्रिभुवनी धन्य महाराज, त्रिभुवनी धन्य गुरु राज, गुरु धन त्रिभुवनी धन्य त्रिभुवनी क्षेत्र त्रिभुवनी क्षेत्र त्रिभुवनामध्ये आमचं गोंदवलं धन्य आहे असं रामानंद महाराज म्हणाले. आपल्या गुरुच्या स्थानाची किंमत किती असावी रामानंद महाराजांनी दाखवलाय. त्यांनी सांगितल्यावर तरी आपल्याला सुचायला पाहिजे. त्यापेक्षा दुसरं तीर्थक्षेत्रच वाटलं नाही पाहिजे महाराज. अरे धन्य नारी नर जाती दर्शनासी तयाच्या पुण्यासी काय वानो, धन्य नारी नर श्वापले तरुवरे जया दृष्टी पुढे महाराज, धन्यतेची भूमी लागोते चरणी, धन्यते मरण तये ठाई, आनंद सागर ब्रह्मानंद धन्य झाले जे अनन्य गुरु. ज्या भूमीमध्ये आनंद सागर ब्रह्मानंद राममय होऊन गेले, सद्गुरूच्या स्वरूपात विलीन होऊन गेले, स्वतःचं अस्तित्व ठेवलं नाही, अशी अवस्था त्यांनी स्वतःची नव्हे हजारो भक्तांची केलेली आहे. अशी ती गोंदवले नावाची भूमी आहे. आमच्या साखरखेड्याच्या भूमीची काय अवस्था. आमच्या कवीनं आज या ठिकाणी ज्यांनी हे प्रल्हाद कथामृत नावाचा ग्रंथाची रचना केली ते नंदकुमारचे मोहरील इथे आपल्यामध्ये बसलेले आहेत. अपार चिंतन केलं त्यांनी. त्यांना सगळी माहिती आमचे सद्गुरू भक्त ज्येष्ठ गुरुबंधू आपले विनायकरावजी यांनी सगळी गोळा करून दिली. ते बिचारे नंदू मोहरील महाराजांचा सहवास घडला तरी नोकरीमध्ये व्यापामध्ये होते, परंतु सगळं त्यांनी भांडवल गोळा करून दिल्यानंतर पण सतत त्याच चिंतनामध्ये काय असतं माहिती का, वेडच लागावं लागतं या गोष्टीचं. अशा लोकांना घरातले लोक सुद्धा कंटाळतात. त्यांच्या फार घरातले कोणी आलेलं नसल्यामुळे विचारणार नाही मी, पण लोकांना पागल वाटतात ते. अहो जेवताना बसताना झोपताना उठताना महाराजांचं चिंतन गोष्ट साधी आहे का. उगाच इतक्या ओव्या लिहिल्या जातात का. साग्र समग्र ग्रंथ निर्माण होणं सद्गुरूची कृपा लागते, पण चिंतनही लागतं. महाराज अखंड चिंतन करून त्यांनी लिहिलंय. त्यांनी प्रारंभी घेतलेला श्लोक आपण आधी म्हणू आणि मग चरित्राकडे वळू. माझी भारत मातृभूमी जगती अत्यंतची पावन, महाराष्ट्रात विदर्भ पुण्य नगरी
खेरडा पहा त्यातून रामाचीच सदैव भक्ती पूजा घे मारुती अद्भुतो त्या प्रल्हाद कृपार्णवा गुरुवरा साष्टांगमी वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय. त्यांच्याच भाषेत आपण महाराजांचं यथार्थ वर्णन ऐकलंय. भारत आमचा पावन देश आहे, जेथे हरीचे दास जन्म घेती तेथ आहेच हरी सुद्धा जिथे अवतार घेतो तो आमचा भारत देश आहे. संपूर्ण भारत आमचा पवित्र आहे महाराज. साधू संतांनी महंतांनी त्या त्या भागामध्ये कार्य करून सर्वांना नामस्मरणाला उपासनेला आपल्या आपल्या परीने लावलेले असा भारत आहे. बाकी सगळ्या भोगभूमी आहेत पण मोक्षभूमी फक्त भारत आहे. आणि त्यामध्ये पुन्हा महाराष्ट्र जेवढ्या संतांचा जय जयकार आपण रोज करतो ना हे सगळेच्या सगळे संत आमच्या महाराष्ट्रातले. या महाराष्ट्रात सुद्धा विदर्भ त्याचं महत्व जास्त आहे. सखाराम महाराज कुठले, गजानन महाराज कुठले, रामानंद महाराज कुठले, आमचे प्रल्हाद महाराज कुठले, सगळे विदर्भातले महाराज. या विदर्भामध्ये खेरडा बघा त्यातून त्यातल्या त्यात सुद्धा खेरड्याचं महत्व त्यांनी वेगळं वर्णिलं आहे. त्याचं कारण आहे अमृतराय संत कबीर उदासी बाबा फल सिद्ध हिते हरिहर पावन वसले जेथे हरिहर पावन वसले जेथे श्री दत्तात्रय अवधूत नंदन श्री दत्तात्रय अवधूत नंदन येती वरठेवनी अहो येती वरठेवनी हसे जी भोगावती तीरी हसे जी भोगावती तीरी हसे जी भोगावती तीरी जगिया साखर खेरडा जगिया साखर खेरडा संतांची नगरी हो संतांची नगरी वसे जी भोगावती तीरी वसे जी भोगावती तीरी वसे जी भोगावती यज्ञ यागते काळे वंशी काळे वंशी अग्निहोत्रते तेजोराशी अग्निहोत्रते तेजोराशी सत्कर्मात करुणी अहर्निशी प्रेम भक्तीचा मळा फुलविती प्रेम भक्तीचा मळा फुलविती सदैव वसे जी भोगावती तीरी वसे जी भोगावती तीरी वसे जी भोगावती तीरी ज्या काळेच्या महाराज ज्या वंशामध्ये 8 पिढ्या अग्निहोत्र करत आलेल्या आहेत 8 पिढ्या. आपल्या घरात वैश्वल्य सुद्धा आपण टिकवलं नाही. महाराजांच्या घरामध्ये 8 पिढ्या अग्निहोत्र. 3 पिढ्यापासून घरामध्ये वेद पाठशाळा. अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना आई वडील पोसू शकत नाहीत अशांना आणायचं, त्यांना पोसायचं आणि त्यांना विद्या दान करून आपणासारखे गर्दीचा काळ विद्वान करून नुसते विद्वान नाही
भगवत भक्त करून समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांना समाजामध्ये सोडून द्यायचं, हे गेल्या 3-4 पिढ्यापासून काम चाललेलं आहे. अशा त्या काळेच्या पवित्र वंशी मुकुंद अण्णा गंगाई कुश पहा प्रगटले तेजोरा, पहा प्रगटले तेजोरा. सद्गुरु महा श्री प्रल्हाद वसे जी भोगावती वसे जी भोगावती भोगावती. साधी गोष्ट नाही आहे. आपले साधे कुलधर्म कुलाचार सुद्धा आपण म्हणतो असं करू 2 पौर्णिमा एकत्रच करून टाकू आपण. हा कुलाचार राहिला ना, दसऱ्यामध्ये करून घेऊ. पण ज्यांच्या घराण्यामध्ये 8 पिढ्यापासून अग्निहोत्र विद्यार्थ्यांना सांभाळायला, सुसंस्कार. मनुस्मृतीमध्ये एक शब्द आहे, लोकांना मनुस्मृती नाही आवडत, जाऊ द्या. त्यांना फार समजलेलं आहे असं मला वाटत नाही. मनुस्मृतीत असं म्हटलेलं आहे की आमच्या भारतामध्ये असे ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत आणि आहेत, आणि ते कुठपर्यंत राहणार आहे यावर चंद्र दिवा करू, की जे आपल्या इथे लोकांना घडवणार, सुसंस्कृत करणार आणि त्यांना संस्कृती संवर्धनासाठी भगवंताच्या प्रेरणेनं भगवत प्रेमामध्ये लोकांना वाहून नेण्यासाठी समाजामध्ये निर्माण करणार. असा हा समाज आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये होतोय आणि तो होत राहणार आहे. काही लोकांना पटू द्या न पटू द्या, आज आम्हाला संतांची किंमत वाटत नाही. अरे ओळखायची सुद्धा कुवत लागते हो. आमच्या विचाराला काही पातळी आहे का? तोंड आहे म्हणून बोलतात. मुखम अस्ति इति वचनम अस्मिद्ने सप्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवाः. आमच्या भारतामध्ये येऊन शिकून लोकांनी सगळ्या देशामध्ये बाहेरच्या राष्ट्रामध्ये जावं. जाण्यासाठी काही मनाई नाहीये, पण जाऊन करायचं काय? आमच्या भारतातल्या संस्कृतीचा प्रचार करायचा आहे. अस्मित् देश प्रसूतस्य. आमच्या या काळे घराण्यातल्या सद्गुरू प्रल्हाद महाराजांपर्यंत जे काही पूर्वीचे लोक होऊन गेले, या सर्वांनी हे कार्य करत राहिलेले आहे. काय परिस्थित्या फार चांगल्या होत्या का? अग्निनारायणाय नमः म्हणून भिक्षा मागायची आणि 10-10 विद्यार्थी ठेवून त्यांना स्वतःच्या आपत्यवत प्रेम करून सांभाळायचं. आमच्या कृष्णशास्त्रीला चांगला अनुभव आहे. दुसऱ्याचे पोरं आणून सांभाळायचे, लहानचे मोठे करायचे, विद्वान करायचे आणि आपल्यासारखं त्यांना कमाईला नावरूपाला लावायचं हे काम त्यांनी केलेलं आहे. महाराज करून घेतात त्यांच्याकडून. किती अवघड असतं हे आपल्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला नाही समजला, पण ते आमच्या काळे वंशाच्या घराण्यातल्या प्रत्येकाने केलेले आहे. एकतर ही भूमीच पावन आहे. असं म्हणतात की पूर्वी हा साखरखेर्डा म्हणजे इथे एक धौम्य ऋषींचा आश्रम होता म्हणे. महाभारतामध्ये धौम्य ऋषीचं वर्णन आलेलं आहे. फार जुन्या काळात जायचं नाही आपल्याला, पण संतांची ही पावनभूमी कोणीतरी साधू संत महात्म्यांनी काहीतरी पेरल्याशिवाय हे नाम महात्म्य असं उगवत नाही हो.
ती भूमी तयार करून ठेवलेली आहे. खेटकासूर नावाचा एक दैत्य या साखर खेड्यामध्ये सर्वांना त्रस्त करत होता. साधू संत पतिव्रता स्त्रिया. राक्षस म्हणजे काय? रजोगुण तमोगुणाचा अत्यंत प्रभाव ज्यांच्या वृत्तीत असतो ते राक्षस असतात. आणि त्यांनी ज्या प्रकारे छळ केला त्या छळामुळे धौम्य नावाच्या ऋषीने आपल्या कुलस्वामिनीला महालक्ष्मीला प्रसन्न करून घेतलं महाराज. आणि त्या महालक्ष्मीनं प्रगट होऊन त्या खेटकासूर नावाच्या दैत्याला संपवला. त्या महालक्ष्मीचं मंदिर आमच्या साखर खेड्यामध्ये आजही आहे. एवढा पावन प्रदेश प्रभू श्री रामचंद्र जेव्हा अरण्यात निघाले, अयोध्या सोडून दंडकारण्यामध्ये, तेव्हा साखर खेड्याजवळ अगदी हाकेच्या अंतरावर असणारं सेंदुर्जन नावाचं गाव, तिथे प्रभू रामचंद्र मुक्कामाला होते. जिथे जानकी मातेने स्नान केलं त्या क्षेत्राला सीता न्हाणी असं आजही म्हणतात. आपण जाऊन पहा. प्रभू रामचंद्राने सीता मातेच्या स्नानाची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. ज्या संतांचं आपण वर्णन केलं, नरसिंह सरस्वती स्वामी, अमृतराय, हरिहर नावाचे एक महंत महाराज, अखंड नामस्मरण, हरी आणि हर या नावाशिवाय दुसरं काही त्यांच्या मुखात नाम नसायचं. असे हे साधू संत या साखर खेड्यामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांनी घडवलेली ही नगरी आहे. वीरशैव नावाचा जो संप्रदाय, ज्यांना आपण लिंगायत असं म्हणतो, अनेक वर्षाचा इतिहास असणारे प्रसिद्ध स्वामी, त्यांचा मोठा मठ आणि त्यांचे भरपूर शिष्य प्रशिष्य या ठिकाणी आहेत. अशा या साखर खेड्यामध्ये अनेक घराणे, दंडे, माई, काळे, देशपांडे, कुलकर्णी अशा अनेक घराण्यांमध्ये एक काळे घराणं अतिशय प्रसिद्ध आहे. कशासाठी? सत्कर्मासाठी, सद्भक्तीसाठी. घनवल्लभ नावाची एक त्यांची शाखा काळे घराण्यातलीच नागपूर येथे राहते. नाचणगाव नावाच्या गावाला अंबानाथ महाराज, अंबानाथ नावाचे एक महंत होऊन गेले. 300 वर्षापूर्वीचा त्यांचा इतिहास आहे. या घराण्यातले आहेत. आपण नागपूरमध्ये अजून पाहतो सालपेकर महाराज, जे कीर्तन केसरी म्हणून प्रसिद्ध होऊन गेले. सालपेकर घराणं मूळ काळे असणारं, वेगळ्या वेगळ्या पेशव्यांनी आले, त्यांनी शेतीवाडी देऊन त्यांना तिकडे स्थिर केलेलं आहे. संत, साधू, महंत, वैदिक, सुसंस्कारित लोक आपल्या राज्यात असावेत म्हणून या काळे घराण्यातल्या अनेक लोकांना अनेक ठिकाणी वसाहत निर्माण करून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे महाराज. अशा या अनेक शाखांपैकी एक शाखा तुमच्या साखर खेड्यामध्ये राहते. यांच्या घराण्यातील श्री महिपती काशी क्षेत्री शिकून येती, प्रकांड पंडित म्हणून कीर्ती त्यांची पसरली सर्वत्र. महाराजांच्या घरामध्ये महिपती नावाचे एक
प्रसिद्ध असे विद्वान होऊन गेलेले आहेत. त्यांच्याच घरामध्ये पंडित महादेव शास्त्री आणि त्यांच्या पत्नीचं नाव पार्वतीबाई. अतिशय सात्विक असं हे घराणं. या पंडित महादेव शास्त्री आणि पार्वतीबाई यांना यथावकाश मारुती, गोविंद, हरिपंत आणि नारायण असे 4 पुत्र झाले. हा इतिहास का सांगतो की हे सगळे त्या काळामध्ये आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवून प्रसिद्ध झालेली मंडळी आहे. या मारुती शास्त्रींचं घराणं मलकापुरामध्ये सुद्धा अजून विठ्ठल मंदिर त्यांच्याकडे आहे, पण आपल्याला माहीत असेल पुष्कळ लोकांना. गोविंद नावाचं जे महादेव शास्त्रीचे चिरंजीव आहेत त्यांचं घराणं अजून साखर खिरड्यामध्ये आहे. त्यांच्या घरामध्ये यज्ञेश्वरदादा काळे, श्रीकृष्ण काळे, कांता कमलाकांत काळे वगैरे अशी मंडळी, त्यांचे नातू पंतू अजून आहे, सुविद्य आहे. हरिपंत नावाचे तृतीय पुत्र होते पंडित महादेव शास्त्री यांचे. अंधेरा नावाच्या गावात ते राहत होते. शंकर महाराज म्हणून ते प्रसिद्ध झाले महाराज. आणि चौथे जे आहे त्यांचं नाव आहे नारायण. आपल्या महाराजांचे आजोबा नारायणांच्या पत्नीचं नाव आहे काशीबाई. आणि या नारायण शास्त्रींना एक मुलगा आणि एक कन्या झाली. मुलाचं नाव आहे मुकुंद आणि कन्येचं नाव आहे सरस्वती उर्फ धोंडाबाई. आजच हे सगळं आपल्या वाचण्यात गेलेलं आहे. मी जे सांगतो ते तुम्हाला हे तर माहितीच आहे, हे तर माहितीच आहे, मनातल्या मनात वाटत असेल, मोठ्याने बोलला नाही तरी. पक्क लक्षात राहण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, दुसरं काय. आपण रामजन्म पुन्हा करतो, कृष्णजन्म पुन्हा करतो, ते एकदाच होऊन गेले, पण पुन्हा पुन्हा का करतो, आपल्या पक्क लक्षात असलं पाहिजे हे सगळं. मुकुंद शास्त्री आमच्या प्रल्हाद महाराजांचे वडील अग्निहोत्री होते, याचं तुम्हाला सांगितलं आधी 8 पिढ्यापासून. वैदिक बनलेले आणि त्यांचा विवाह यथावकाश वेणी नावाच्या गावातले घनांत वैदिक. घनांत वैदिक हा शब्द सुद्धा आता इथल्या लोकांना पाठ झाला असेल, तुमच्यामुळे लोकांना घन माहिती आहे, आमच्याकडे एकच घन माहिती आहे मला. हा आणि क्रम, घन, जटा, माला, दंडी, म्हणजे संहिता शिकण्याचे प्रकार आहेत, वेगळ्या वेगळ्या अभ्यासाचा तो भाग आहे. असे घनांत होऊन गेलेले आहेत. मी कोणाचं सांगतोय आपल्याला, आमच्या प्रल्हाद महाराजाच्या आजीचं वर्णन सांगतोय. म्हणजे इकडे मुकुंद शास्त्र्यांच्या घराण्यातले 8 पिढ्या वैदिकांच्या, अग्निहोत्र्यांच्या, आणि आजी सुद्धा उभय कुल पवित्र आहेत दोघं, हे मला सांगायचं आहे. उभय कुल, इकडे वैदिक तिकडेही वैदिक. आजकाल वैदिकांचे काय हाल आहेत. लग्न करायचं म्हणलं ना, काय करतो मुलगा, वैदिक असं कळवतो आम्ही तुम्हाला. अरे वैदिक म्हणजे काय, थट्टा समजले का? हा, आज इंजिनियर पेक्षा जास्त वैदिक कमावतात, सांगता येत नाही. कोणाची संपत्ती सांगू नका, सांगाव का कृष्णशास्त्री, नाही सांगू. हा, ते कमी कमावतात का, पण आम्हाला आमच्या संस्कृतीकडे आदरानं पाहायची सवयच नाही, दुसऱ्याच्या संस्कृतीची चाड. हा, गाडी कोणती आहे, हा इंग्लंड म्हणून आणलेली आहे, ती फुसकी असली तरी चालते. परवा डोळ्यातले भिंग बदलले, डॉक्टरला म्हणले ते तरी भारतातले टाका, बिलकुल घेऊ नका म्हणे, जपानचे घ्या. जपानचे भिंग टाकले आम्हाला. अरे आमच्या भारतात काहीच नसावं का, पण आमच्या डोक्यामध्ये असं भरवलं गेलं की भारतातलं सगळं वाया गेलेलं. खोटं आहे ते सगळं.
आमच्या भारतामध्ये इतके विद्वान आहेत की आजही भारतातल्या इंजिनियर्सला बाहेरच्या राष्ट्रात किंमत आहे का नाही? जिथे आम्ही 70,000 रुपये देतो तिकडे 2 लाख रुपये देतात. ते काही बावळट आहेत का? आमच्या बुद्धीचा वापर करतात. अहो मोठी गंमत आहे. आमच्या अथर्व वेदावर असू द्या. एकंदरीत आम्हाला आमच्या लोकांची किंमत नसते हे मला सांगायचं होतं. काय होतंय महाराजांचे आजोबा अनंत शास्त्री उपनाम किंबहुने ज्यांचे निस्सीम उपासक विठ्ठलाचे अत्यंत होते ते पहा. वैदिक असून विठ्ठलाची उपासना एक वेगळंच आहे, थोडं आगळं वेगळं आहे. ते तर वारकरी संप्रदायामध्ये आहे ना, एकच साधन सांगितलं आहे, नाम संकीर्तन साधन पैसो. नाम संकीर्तन साधन पैसो. जळतील पापे जन्मांतरी न लगती सायास जाणे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण ठाईचा पैसोनी करा एक चित्त. आवडी आनंद आठवा नाम संकीर्तन साधन पैसो. नाम संकीर्तन साधन पैसो. नाम संकीर्तन साधन पैसो पे. साधन पैसो पे. साधन पैसो. महाराज वैदिक घराणा आहे पण पांडुरंगाची काय उपासना हो. सकाळी 4 वाजेपासून ज्ञात वासुदेव मी आहे. चित्त ठाई ठेवोनी भार. अरे डोळे झाकून रात्र कर. काळ करीत बैसलासे लेखा. राम राम स्मरण. आमच्या अनंत शास्त्रींची सकाळी 4 वाजेपासून पांडुरंगाची सेवा चालायची. मग वेदमंत्र्यांचा घोष व्हायचा. मग अग्निहोत्राचं कार्य चालायचं. मग पांडुरंगाची. आणि याबरोबर आषाढी कार्तिकी वारीचा नियम वेणी ते पंढरपूर. पंढरीची वारी जयांचा. पंढरीची वारी जयाची. जयांचा तो नेम. पंढरीची वारी जयांचा नेम. वारी जयाचा तो. पंढरीची वारी जयाचा तो. अतीव सप्रेमे आळविती. अतीव सप्रेमे आळविती. पंढरीची वारी जयाचा तो. वारी जयाचा. पंढरीची वारी जयाचा. हातामध्ये माळ खांद्यावरी वीणा.
सप्रेमे आळविते पंढरीची वारी पंढरीची वारी जयाचा पंढरीची वारी वारी जयाचा आमच्या अनंत शास्त्री दरवर्षी वारी करायची. वय झालं, इतक्या लांब पायी जाणं येणं कसं होईल असं मनाच्या ठिकाणी सारखं तळमळ वाटायला लागली. सोडायची तर नाही, वारी सोडायची नाही, पण चालवलं जाईल का, तिथपर्यंत पोहोचेल का, इतर वारकऱ्यांना आपल्यामुळे त्रास व्हायला नको, सारखं चिंतन चाललं. बारे पांडुरंगा केव्हा भेटले, केव्हा भेट, सारखी तळमळ लागलेली आहे. यांच्या तळमळीचा परिणाम असा ज्या दिवशी प्रवास करत असताना झोपलेले आहेत. रात्री पायी प्रवास झालेला आहे, पंढरीच्या मार्गाला लागलेले आहे. स्वप्न पडलं. आता आपल्याला पंढरपूरला यायचं काम नाही, मीच तुमच्या घरी येतो. खडबडून जागे झाले. सकाळचे 4 वाजले असतील. जागे होऊन पाहतात तर आपल्या मुंडाशा जवळ पितळीची रुक्मिणी पांडुरंगाची मूर्ती. आमच्या अनंत शास्त्रीविषयी लोकांच्या मनामध्ये अपार आदर होता, महाराज सद्भाव होता. आणि त्यांनी सांगितलं, अरे बाबांनो, पांडुरंगाने दर्शन दिले, प्रगट झालेत. आता आपल्याला पंढरीला जायचं काम राहिलेलं आहे. मला काय म्हणायचं, काय अधिकार असला पाहिजे, भगवंतानी भक्ताकडे यावं, काय अधिकार असला पाहिजे. आमचे आजोबा आजही ते पांडुरंग मेहकरमध्ये आहे. अनंत शास्त्रींच्या पुत्राचं नाव आहे जनार्दन. तेही वैदिक होऊन गेले, घनांत वैदिक होऊन प्रसिद्ध झाले. त्यांचे पुत्र वामन शास्त्री अग्नी होते. या वामन शास्त्रींना अहिल्या, काशी, भागीरथी, गंगा आणि मंदाकिनी अशा 5 मुली होत्या. आमच्या या वामनप्पांच्या घरी अनेक साधू संतांचं येणं जाणं, पंढरीची वारी असल्यामुळे. आणि वामन शास्त्री नेहमी सखाराम महाराजांच्या दर्शनासाठी लोणीला जात असत. सच्चिदाश्रम स्वामी नावाचे शिष्य नरसिंह सरस्वतीचे तीर्थयात्रा करिता त्यांचे आगमन झाले लोणारी. विरज महात्म्या परसुन धारेचे त्रिकाल करुनी स्नान, खडतर साधना करून लोणाराशीच राहिलेत. सच्चिदाश्रम स्वामी नावाचे एक संत त्यांना शिकवण्यासाठी नरसिंह सरस्वती योगाची दीक्षा देऊन त्यांना शिकवत होते. ते पुढे लोणारमध्ये स्थिर झाले, त्यांची समाधी तिथे आहे. तर नरसिंह सरस्वती आणि सच्चिदाश्रम स्वामी हे एकदा वामनप्पा यांच्याकडे वेणीला आले. आदर सत्कार तर झाला. आळंदीचे नरसिंह सरस्वती वेणी ग्राम आले. संतोषोनी
सान गंगुला संतोष हो सान गंगुला आशीर्वच दिधले आशीर्वच दिधले आळंदीचे नरसिंह सरस्वती बेणीला आले सगळ्या कुटुंबाने नमस्कार दर्शन घेतलं असेल. विचारलं वामनप्पांना स्वामीजींनी काय काय संतती आहे सांगितलं महाराजांनी. अशा 5 मुली आहेत महाराज. त्यातली गंगा जी आहे 7-8 वर्षाची असेल, 5-6 वर्षाची आहे. सगळ्यांनीच नमस्कार केला पण गंगेला नरसिंह सरस्वती स्वामीने जवळ बोला. मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला. स्वामी तिचा आशीर्वाद देत हिच्या पोटी येतील संत आणि अवतरी हनुमंत रामोपासना वाढवावया. याच्यासाठी वर्णन केलं की नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या गंगा नावाच्या मुलीच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला की तुझ्या पोटी हनुमंत जन्माला येणार. महाराज या गंगेच्या पोटी जन्माला येणार याचं भाकीत नरसिंह सरस्वतीने किती वर्ष आधी केलं असेल पहा. संत ऋषया दिव्य दृष्टया ऋषींना संतांना साधू संतांना दिव्य दृष्टी असते. त्यांनी तो आशीर्वाद दिला आणि परीक्षा पाहण्यासाठी आपल्या पायातल्या खडावा दिल्या. गंगे हे घे घाल त्या चुलीमध्ये. 5-6 वर्षाची गंगा उचलली की चुलीत घातली. वामन शास्त्री धावत धावत आले. अगं असं काय करते आणि इकडं. त्यांनी आपल्या दुधाचा अभिषेक केला आणि पुन्हा आपल्या घरात ठेवून दिल्या. म्हणाले मी एवढंच पाहिलं की ही आणि हिच्या पोटी जन्माला येणारा बाळ आज्ञाधारक राहणार आहे. आपण आपल्या प्रल्हाद महाराजांचं जीवनपट पाहणार आहोत की खरोखर महाराजांनी अक्षरशः आज्ञापालन केलंय. अहो मोक्षगुरूचं सोडा, ज्यांनी विद्या शिकवली त्या गुरुचं सुद्धा अक्षरशः आज्ञापालन कसं केलं हे आपल्याला पुढे ऐकायचं. पण हा आशीर्वाद कोणी दिला हे आपल्या लक्षात राहावं म्हणून इतक्या मागे गेलो आपण. नरसिंह सरस्वतीचा आशीर्वाद आहे. संतांचा शब्द कधी खोटं पडत नाही महाराज. आशीर्वाद खोटा नाही ठरत. असू द्या यथावकाश. मुकुंद शास्त्री आणि गंगामाय यांचा विवाह झाला. चंद्र जसा कलेकलेने वाढतो तशा गंगामाय हळूहळू मोठ्या झाल्या आणि यथावकाश इसवी सन 1885 सालामध्ये एक पुत्र जन्माला आला. ज्यांना पुढे बाबा शास्त्री या नावाने ते प्रसिद्ध झाले. प्रथम पुत्र वासुदेव हे त्यांचं नाव होतं. बाबा शास्त्री आपल्या महाराजांच्या ज्येष्ठ बंधूचं वर्णन सांगतोय मी आपल्याला. द्वितीय पुत्र ज्यांना गोपाळ दादा म्हणून म्हणतात. घरीच संहितेचा अभ्यास झालेला, विद्यार्थ्यांना संहिता शिकवणारे असे अत्यंत प्रकांड पंडित असणारे आमचे गोपाळ दादा यांचा जन्म साधारण 87 सालातला आहे. आणि आता तिसऱ्या वेळेला बाळ जन्माला येणार. गंगामाय आमच्या अंतर्वत्नी होत्या. महाराज पूर्वीच्या काळी फार चांगल्या चांगल्या पद्धती होत्या. घरामध्ये गर्भिणी असलेली स्त्री एखादी तर तिच्यावर संस्कार करण्यासाठी तिला रामायण, तिला भगवद्गीता, तिला हरिविजय असे ग्रंथ ऐकवायचे. आणि त्याचा परिणाम काय व्हायचा की परिणामी उत्तम पुत्र जन्माला यायचे. आजकाल आपण
हे ऐकवणं सोडूनच दिलं. जेव्हापासून टीव्हीचा जन्म झाला, लक्षात घ्या, जेव्हापासून टीव्हीचा जन्म झाला तेव्हा या सगळ्या ग्रंथांना जणू काही टीव्ही झाला. आपल्या घरात सुद्धा ते ग्रंथ सापडत नाही. हे ग्रंथ आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी असायचे. हो, आम्हाला कामच राहिलं नाही त्याचं. पण त्या काळामध्ये गंगामाय गरोदर असताना आणि आमचे प्रल्हाद महाराज त्यांच्या पोटात असताना महादेव शास्त्रींनी विचारलं असेल, बाई सासऱ्याचं सासूचं हे काम असायचं, सुनेला विचारायचं, यावेळेला तुला काय वाटतं? काय वाटतं म्हणजे काही खाऊ वाटतं, काय प्यावं वाटतं, कुठे प्रवासात जावं वाटतं, काय वाटतं काय? तेव्हा आपल्याला फारसा वेळ नाही. आपल्याला 7 दिवसाची कथा 5 दिवसात करायची आहे, त्यामुळे मी फार लांबवणार नाही. पण आपल्याला आठवत आहे की कौशल्येला काय डोहाळे लागले होते. ऐकले असतील आपण, मी बरेच वेळेला ऐकवलेलं आहे, आताही ऐकवले असते. पण डोहाळे म्हणणारा म्हणून प्रसिद्ध व्हायचं नाही मला. नाही तर कोणी डोहाळे जेवणा तर मला बोलवू यायचं, आमच्या घरी डोहाळे आहे, मी या सांगाय. महाराज काय यशोदेचे डोहाळे होते, काय कौशल्याचे डोहाळे होते, काय आमच्या देवकीचे डोहाळे होते. आणि आज गंगामायला विचारलं महादेव शास्त्रीने, बाई तुला काय वाटतं? रात्रंदिन मन राघवी असावे, रात्रंदिन चिंतन नसावे अन्याचे ते, चिंतन नसावे अन्याचे ते, रात्रंदिन मन राघवी असावे, रात्रंदिन राघवी असावे, दास बोध ग्रंथ ऐकावासे वाटे, दास बोध ग्रंथ ऐकावासे वाटे, तीर्थाटनी मन भ्रमतसे हो, रात्रंदिन मन राघवी असावे, रात्रंदिन राघवी असावे, रात्रंदिन मन मन रात्रंदिन बस. मला काही वाटत नाही. हो, सारखं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रात्रंदिन मन राघवी असावे. बस रात्रंदिवस काही करू नये, खाण्याची पिण्याची काही हौस नाही, फक्त नामस्मरण करत बसावं, कोणाशी बोलू नये, कोणी आपल्याशी बोलू नये, असं वाटतं. वा 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 भाई, काय चांगली गोष्ट आहे बरं का, फार चांगले. असे डोळे असले ना भगवत भक्तच जन्माला येत. रामाचं नाम कोणाच्या मुखात होतं अव्याहत, कोणताही प्रसंग आला, सियावर रामचंद्र की कोण म्हणत होता? 18 पद्म वानर होते, पण तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा एकच श्री हनुमान, असा एकच श्री हनुमान, असा एकच श्री हनुमान, एकच श्री हनुमान.
18 आपण वानरामध्ये अहोरात्र नामस्मरण करणारा आणि कोणत्याही कामामध्ये मागे न हटणारा, अरे या देहाची हो कुरवंडी, पंच प्राण सेवेशी सांडली. काही झालं रामाच्या कामामध्ये मागे हटणार नाही असा म्हणणारा एकमेवा द्वितीय होता तो हनुमंत, आणि तोच आता गंगामाईच्या पोटी जन्माला येणार. हे भवितव्य महादेव शास्त्रींच्या लक्षात आलं, मुकुंद अण्णांच्या लक्षात आलं. अहो सांगत होते एकमेकाला, सुनबाई अशा अशा डोहाळे म्हणतात, नाही तर आपल्याकडे काय असतात डोहाळे, कोळशे खायला द्या, वाळू खायला द्या. आता तिथे पिझ्झा मग काय महाराज, सासरेबाने वडिलांनी काय झालं होतं की आता हे तिसरं बाळणपण आहे गंगामाईचं. पहिले 2 झाले होते. महादेव शास्त्रींची मंडळी, मुकुंद अण्णांची आई आता वृद्ध झाल्या होत्या आणि एकमेकाचे फार घरोब्याचे संबंध असल्यामुळे मोकळेपणाने यांनी सांगितलं की तिसरं आमच्या शारीरिक क्षमतेमुळे हे तिसरं बाळणपण आपण बहिणीमध्ये करावं असं आम्हाला वाटतं. वामन आप्पा म्हणाले, वा वा, काही हरकत नाही, त्यात काही फरक पडणार नाही, येऊन घेऊन जातो आज. आणि मग वामन आप्पाने दासबोध ऐकण्याची इच्छा होती म्हणून दासबोध ऐकवलाय. कोणाला? आमच्या गंगामाईला दासबोध ऐकवला पूर्ण. स्वतःच वैदिक विद्वान पंडित असल्यामुळे, रुक्मिणी पांडुरंगांची सेवा घरात असल्यामुळे भागवत नावाचा ग्रंथ ऐकवला. काय आमचे महाराज भागवत सांगायचे. देऊळगाव माळी नावाचं गाव खरोखर भाग्यवान हो. मूठभर माणसं असायचे, पण महाराज जसं काही 1000 माणसाला आपण भागवत सांगतो अशा दिलखुलासपणे भागवत सांगायचे. 5-5 तास स्वतः संहिता वाचायची, स्वतःच भागवत सांगायचं. म्हणून तीच उपासना, तितकीच आरती, पुन्हा जप, पुन्हा पंचपदी, कुठेही थकवा नाही. आदर्श भागवत आमच्या प्रल्हाद महाराजांचा. फारसा अभ्यास केला का माहिती नाही मला भागवताचा, पण भागवत पूर्ण ओठावर होतं का डोहाळ्यामध्ये ऐकलं होतं. अहो आमच्या शेजारी एक ग्रस्त राहत होते बरं का, त्यांना विंचू चढत नव्हता. महिला मंडळाच्या लक्षात आलं ते विंचू चढत नव्हता. मी आपलं रहस्य विचारलं, खरंच एवढाला विंचू? अहो मला काय सांगावं तुम्हाला, मी सावरगावला असताना मला विंचू चावला होता, काय हाल झाले माझे. पण आमच्या पूज्य यज्ञेश्वर काकांनी नुसता अंगावून हात फिरवला, कारण 3 ठिकाणी पडला माझ्या अंगावर विंचू. जे जीवाच्या आकांताने ओरडत होतो सगळा आश्रम डोक्यावर घेतला. काकूबाई आमच्या घोरपड लाव, काय घोरपड, काय कोरफड ती पायाला लाव, कणिक लाव, काय काय जेवढे उपचार करायचे काही केल्या होईना. शेवटी काकू आमच्या बाबांकडे, यज्ञेश्वर काकाच म्हणायचो आम्ही त्यांना, तुम्ही काहीतरी केल्याशिवाय आता ह्याला झोप लागत नाही. म्हणाले काय ओरडायला लागलाय तो सारखा. आणि काकांनी फक्त अंगावून हात फिरवला आमच्या. बरं 5 मिनिटात झोपलो. मला काय सांगायचं, विंचवाचा काय त्रास असतो मला माहिती, पण त्या आमच्या शेजारी मित्राला विंचू चढत नव्हता. म्हणलं रहस्य काय, कोणतं औषध घेतो हा? म्हणाले औषध मी काही घेतलं नाही, पण माझ्या आईच्या गर्भामध्ये मी असताना माझ्या आईला विंचू चावला, तिलाच तेवढा दुप्पट वेदना झाल्या. आता मला बिलकुल विंचू चावत नाही, चढत नाही. मला सांगायचं, गर्भार अवस्थेमधले केलेले संस्कार किती प्रभावी असतात. विंचू पुन्हा त्याला आयुष्यात चढला नाही. ज्यांनी भागवत ऐकलं त्याला वेगळा अभ्यास करण्याची गरज असेल का? अरे मुखोद्भट भागवत, आणि भागवत जगत होते आणि भागवत सांगत होते महाराज. आज आमच्याकडे माझ्यासारखे पुष्कळ जीव आहेत, भागवत सांगतात, पण जगण्याचा आणि त्यांच्या भागवताचा काही मात्र संबंध नसतो. काय महाराजांचं भागवत होतं. त्याचं कारण मला सांगायचं की गरोदर असताना भागवत ऐकलं, गरोदर असताना दासबोध ऐकला. त्यामुळे महाराजांच्या तोंडावर दासबोधातली कोणती ओवी केव्हा पडेल,
अहो ग्रंथ घेऊन बसा समोर, आपल्याला पानं सुद्धा चालता येणार नाही, इतक्या ओव्या आमचे महाराज फाट 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 तोंडातून बाहेर पडायचे. सगळं गर्भार अवस्थेत झालेला परिणाम आहे हा. मासानाम मार्गशीर्षोहम. मार्गशीर्ष महिना, मार्गशीर्ष महिना कोणासाठी प्रसिद्ध आहे? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. कुठतरी ऋणानुबंध असल्याशिवाय गुरुचरित्राचं श्रवण झालं असेल का गंगा महाराज? तेही ऐकलं महाराज. पौष महिना आला, संक्रांत. गंगाबाई काय आवा लुटायचा? काय म्हणले, मला तर वाटतं सर्वस्वच लुटावं. परिणाम काय झाला? केले जे ग्रहदान त्यान उपमा, करणे दिली कुंडल, की हे श्रेष्ठ तयाहुनी ठरत असे, नामार्थ जे त्यागिले. आमच्या गंगामाईला प्रल्हाद महाराज पोटात असताना सर्वस्व दान करावं वाटत होतं. सुपरिणाम काय झाला? महाराजांनी 1918 साली किती 20 साली घरावर तुळशीचं पान ठेवलं, अख्खं घर लुटलं. तर पुढे आपल्याला ऐकायचंय सगळं. जे जे गरोदरपणी डोहाळे होत होते ते पूर्ण जसेच्या तसे महाराजांच्या जीवनामध्ये उतरलेले आहेत. महाराज बस माघवद्य नवमी 9 दिवस दासबोध, पारायण, अन्नदान, शिवरात्र आली, शिवरात्रीला लक्ष बिलवार पण झाला असेल, आणि बस अमावस्या उगवलेली. जनमानसाच्या अंतःकरणातला अज्ञान अंधकार दूर करण्यासाठी आमचा प्रल्हाद रूपी सूर्य अमावस्येच्या दिवशी बरोबर माध्यान्ह काळी जन्माला. आपल्याला फुलं दिलेले आहेत. नामाचा महिमा जगास कळण्या, जो भूवरी जन्मला, जाने केवळ राम नाम महिमा, प्रेमादरे गायला. सांगू काय तुम्हास कोण म्हणून, साक्षात हनुमंत तो. त्या प्रल्हाद कृपार्णवा गुरुवरा, साष्टांग
मी वंदितो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरो श्री ब्रह्मदेव रामानंद प्रल्हाद महाराज की जय जय रघुवीर श्रीराम 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 ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज सांगा आज 100 वर्षानंतर महाराजांच्या जन्माला एवढी आलोट गर्दी आहे हा? तेव्हा किती असेल हो? वेणी नावाच्या गावामध्ये मुकुंद अण्णाला गंगामाईला 3रा पुत्र झाला. आनंदी आनंद. वामन अप्पाविषयी आदर असणाऱ्या त्या गावातला प्रत्येक व्यक्ती त्या बाळाला पाहायला येतो आणि गंगामाईला लेकरू झाले. जी गंगामाई आमच्या आणि अडचणीच्या प्रसंगाला केव्हाही आमच्या उपयोगी येते. तिचं कोड कौतुक आपण करायला पाहिजे. म्हणून सगळ्या वेणी नावाच्या गावामध्ये काय आनंदोत्सव साजरा झाला. वेणीत आज साऱ्या वेणीत आज साऱ्या आनंद झाला. प्रल्हाद जन्मला प्रल्हाद जन्मला प्रल्हाद जन्मला जन्मला प्रल्हाद जन्मला प्रल्हाद जन्मला. माघी अमावास्येचा दिनधन्य सोनियाचा माझ्याने सूर्य करीतो वर्षाव अमृताचा. संवत्सरात विजयी संवत्सरात विजयी अवतार दाहला. प्रल्हाद जन्मला प्रल्हाद जन्मला प्रल्हाद जन्मला प्रल्हाद जन्मला. गंगे कुशीत आज भगवंत जन्म घेती. पुरवासी बालकाला बघण्या आतुर होती. आबाल वृद्ध मेळा आबाल वृद्ध मेळा गीत गाऊ लागला ग. प्रल्हाद जन्मला प्रल्हाद जन्मला प्रल्हाद जन्मला प्रल्हाद जन्मला. ते संत मुग्ध होती कुणी सांगती भविष्य. कुणी विष्णू कोणी बोले प्रत्यक्ष हाच ईश. महाराज त्या बाळाला पाहून मनामध्ये वेगळ्या वेगळ्या उर्मी लोकांच्या यायच्या. अनेक लोक दर्शनाला आले. त्याबरोबर साधू संत महंत वैदिक शास्त्री पंडित आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या परी बाळाचं भविष्य सांगूया. हा म्हणता 2 दिवस 4 दिवस 8 दिवस 10 दिवस 12 दिवस जायला काय वेळ लागतो. आणि आपल्याला माहिती आहे 12वा दिवस लेकराच्या जन्मानंतरचा जो असतो ना त्याला तिथी वार मुहूर्त नक्षत्र शास्त्री पाहावं लागतं का? पाहावं नाही लागत 12व्या दिवशी. आणि आज त्यामुळे महाराजांना पाळण्यात घालून नाव ठेवायचा कार्यक्रम सुरू झालाय. सुवासनी ओवाळायला लागल्या महाराजांना. आमच्या सुंदर स्नान घातलंय, न्हाऊ माकू घातलं, आंगडे टोपडे घातले महाराजांना, कमरेला साखळ्या बांधल्या
पायामध्ये जाळ बांधलेले आहे, डोवाळे बांधलेले बाळा जो जो रे प्रल्हादा सच्चित सुख आनंदा बाळा जो जो प्रल्हादा सच्चित सुख आनंदा बाळा जो जो 1814 शक होता संवत्सर शुभ होता नंदन नावाचा रामाचा आवडता जो साचा बाळा जो जो रे प्रल्हादा सच्चित आनंदा बाळा जो जो रे माघ अमावस्या गुरुवार माध्यानी दिनकर असता अवतरे गुरुवार मारुतीचा अवतार बाळा जो जो रे प्रल्हादा सच्चित आनंदा बाळा जो जो रे वेणी ग्रामात जन्मला केल्या खेटकी लीला रामानंदानी अनुग्रहिला दाबुनी आत्मरूपाला बाळा जो जो रे प्रल्हादा आनंदा बाळा जो बाळा जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सत्यनारायण गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद भगवान महाराज की जय 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 भूमी महाराजांच्या नाम